सर, जुनी लोक अशी म्हणायची की सगळं काही विधिलिखित आहे, म्हणजेच प्री डिसाइडेड आहे सगळं काही. तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जी संकल्पना आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा आपण? आता कसं आहे ना, की सगळं काही विधिलिखित आहे. हे आपल्या जुन्या वाडवडिलांनी लोकांनी सांगितलेलं आहे, बरोबर. आणि हे आपण पूर्ववत ऐकत आलेलो आहे की सगळं प्री डिसाइडेड आहे आणि सगळं ऑलरेडी फिक्स आहे. मग आपण काही करायचं की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि मुळातच आता एक नवीन संकल्पना आपण नेहमी ऐकत असतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन. की लॉ ऑफ अट्रॅक्शन मग कितपत योग्य आहे की किंवा वर्क करतं. आता ते मुळात कसं आहे माहिती आहे का, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी फिक्स असतात बऱ्यापैकी. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक वेगळी संकल्पना आहे. ती आपल्या ऊर्जा शक्तीवर काम करते. आलं का लक्षात? प्री डिसाइडेड आहे हे जितकं खरं आहे तितकंच लॉ ऑफ अट्रॅक्शन ही खरं आहे. हां, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही संकल्पना आपल्या ऊर्जा शक्तीवर काम करते. आता प्रत्येक मनुष्याची ऊर्जा शक्ती ही वेगवेगळी असते. आपण कधी त्याला इच्छाशक्ती पण बोलतो किंवा विल पॉवर बोलतो, ठीक आहे ना. असं आहे. तर विल पॉवरही बोलतो, इच्छाशक्ती बोलतो. म्हणजे काय की एकदम मनाच्या आतून, आतल्या गाभाऱ्यातून आपण एखादी गोष्ट मागितली देवाकडे तर ती आपल्याला मिळते, आपण असं संकल्पना बोलतो, बरोबर. तर तीच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन मग केव्हा वर्क होतं? आता काय आहे ना की एखादी गोष्ट तुम्ही खूप पॉवरफुल्ली मागत असता देवाकडे, तर ती मिळेल की नाही हे कशावर डिपेंड आहे. आता आपण काय करतो की एक गोष्ट मागताना काय करतो, आपण 10 इच्छा आपल्या मनामध्ये असतात. एक गोष्ट आपण कधी मागत नाही, 10 इच्छा देवाकडे मागत असतो. मग काय होतं ना, देव म्हणजे काय की हे पंचतत्व किंवा हे युनिवर्स हे वर्क मुळात कसं करतं की आता हा मनुष्य 10 इच्छा मागतोय, तर युनिवर्सही कन्फ्यूज होतो बघा नेहमी की याला कोणती इच्छा देऊ, याचं ॲक्च्युली म्हणणं काय. हा मिनटाला याची इच्छा चेंज करतो आहे. कधी याला गाडी पाहिजे तर त्याची फ्रिक्वेन्सी, याची ऊर्जाची फ्रिक्वेन्सी एवढी आहे. कधी घर पाहिजे तर त्याच्या ह्या इच्छेची ऊर्जेची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, ठीक आहे ना. आपण दरवेळेला आपली इच्छा वेगवेगळी असते आणि प्रत्येक इच्छा ही आपल्याला कधी कमी मौल्यवान किंवा कमी मौल्यवान असते. त्या हिशोबाने आपली ऊर्जा आपल्या मेंदूमधून, आपल्या हृदयामधून निघत असते. आलं का लक्षात? आणि त्यानुसारच युनिवर्स, ब्रह्मांड काम करत असतं, हे पंचतत्व काम करत असतं, ठीक आहे. आता युनिवर्समध्ये आपली इच्छा कोणती कशी जाते त्याच्यावर डिपेंड आहे की ती इच्छा कधी पूर्ण होणार. तर आता किती इच्छा आपण युनिवर्सकडे मागितल्या पाहिजे, त्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही 10 इच्छा 15 इच्छा ठेवण्यापेक्षा मुळात एका वेळेला एकच इच्छा करा. एका वेळेला एक इच्छा केल्याने काय होतं ना, आपण मागतोय कोणाकडे, युनिवर्सकडे, जो तुम्हाला दिसत नाही आहे. लक्षात घ्या, जो तुम्हाला दिसत नाही आहे त्या ईश्वराकडे तुम्ही इच्छा मागताय. बरं, हे तितकंच सत्य आहे बरं का, की तो ईश्वर तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. हे तितकंच सत्य आहे. एकदम त्रिकाल बाधित काय बोलतात ना, ते सत्य. तसंच एवढं स्ट्रॉंग सत्य आहे. फक्त आपला विश्वास ह्यासाठी नाही आहे कारण आपल्याला तो ईश्वर दिसत नाही आहे. आपल्या नॉर्मल डोळ्यांनी तो ईश्वर दिसत नाही आहे. लक्षात आलं का? पण आपल्या भरपूर इच्छा पूर्ण होतात. आणि हे काय रॉकेट सायन्स नाही की आपल्या इच्छा पूर्ण होतात. आपण जेव्हापासून जन्माला आलो आहे बहुतेक इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आपण काही पहिला मनुष्य नाही आहे की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य आला आहे तेव्हापासून त्याच्या भरपूर इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, बरोबर. पण अमुक इच्छा, तीच इच्छा पाहिजे आणि तीच इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तर ह्यासाठी आपल्याला एका वेळेला एकच इच्छा धारण केली पाहिजे आणि ती एकच इच्छा ईश्वराकडे मागायची आहे. आणि जोपर्यंत मनाशी एक गाठ मारून ठेवा, ही गाठ मारून ठेवायची मनामध्ये की बाबा जोपर्यंत ही गाठ माझी सुटत नाही तोपर्यंत मी दुसरी नवीन गाठ मारणार नाही. म्हणजेच काय की जोपर्यंत माझी ही अमुक इच्छा मी धारण केली आहे ही जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काय नवीन इच्छा देवाकडे मागणार नाही. मग 10 दिवस लागू द्या, 15 दिवस लागू द्या, 1 महिना लागू द्या, ठीक आहे ना, किती दिवस लागू द्या, तरी पण तीच इच्छा धारण करा. त्यामुळे होणार काय माहिती आहे का, तुमची फ्रिक्वेन्सी सुरुवातीच्या दिवशी जरी कमी असेल, सुरुवातीच्या दिवशी तुम्ही खूप जोशमध्ये असाल, तुमची ऊर्जा खूप जास्त असेल, पण कालांतराने जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही असं कळता हळूहळू त्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी कमी होत जाते, बरोबर. म्हणजे तुमचा जोश काय होता, इंडिरेक्टली कमी होतो. लक्षात आलं? तेव्हा तुम्ही डिमोटिवेट होता, अरे यार माझी ही इच्छा मी एकच सांगतोय युनिवर्सला पण ती पण तितकीशी पूर्ण होताना दिसत नाही आहे मला. मग तेव्हा काय होतं, तुमची ऊर्जा ही कमी होते. पण आत्ताच मेन खेळ आहे, लक्षात घ्या. आता काय होतं ना, तुमची ऊर्जा जरी कमी झालेली असते तरी तुमची ती इच्छा रोज तुम्ही एकच इच्छा धारण केलेली आहे, त्यामुळे एकाच इच्छेचं रिपिटेशन होत असतं.
आणि एकाच इच्छेचं रिपिटेशन होत असल्या कारणाने जरी तुमची ऊर्जा किंवा आत्मबल जरी कमी झालं असेल तरी रिपिटेशनमुळे त्याचं ऊर्जेची एक चांगली फ्रिक्वेन्सी तयार झालेली असते आणि ती फ्रिक्वेन्सी रोज काही क्षणांमध्ये काही टक्क्यामध्ये युनिवर्समध्ये पोहोचत असते. लक्षात आलं का? पहिल्या दिवशी ती इमिडिएटली जाते कारण त्याच्यामुळे तुमची ऊर्जा जास्त होती, बरोबर, तुमची आत्मशक्ती जास्त होती. पण आता काय होतं, तुमची ऊर्जा कमी झाली आहे, तुमची आत्मशक्ती कमी झाली आहे कारण इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागते. म्हणून तुम्ही थोडे निगेटिव्ह किंवा नकारात्मक झालात, म्हणून तुमची इच्छा तुम्ही स्ट्रॉंगली तेवढे मागत नाही आहे. पण हां, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे का, तर तुम्हाला एकच इच्छा रोज ठेवायची म्हणून हे तुम्हाला समजलेलं आहे. पण त्याच्यानंतर काय होणार ना, की तुमच्या इच्छेची कन्सिस्टन्सी आहे ना, रोज एक प्रकारची युनिव्हर्सल ऊर्जा तिथे निर्माण झालेली असते. जसं नामजप किंवा मंत्रशक्तीमध्ये असतं. रोज रटल्यामुळे काय होतं ना, एक ऊर्जा शक्ती, एक लहर, एक ऑरा तयार होतो. तसं तुमच्या इच्छेंचा, तुमच्या त्या वाक्याचा ऑरा तयार होतो आणि तो युनिव्हर्समध्ये जातो. आणि एक काही लांब, एक म्हणण्यापेक्षा काही मीटर, काही किलोमीटर किंवा वेगळ्या युनिव्हर्समध्ये किंवा अमुक ठिकाणी तुमची इच्छा आहे युनिव्हर्समध्ये, ठीक आहे, तुमच्या इच्छेचं घर आहे, तिथपर्यंत ती इच्छा पोहोचली की ते तुम्हाला तिकडून त्याचा दरवाजा उघडणार, ती इच्छा तुम्हाला पूर्ण होणारी, तिथून रिलीज होणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पुढच्या क्षणामध्ये पोहोचणार. किंवा जेव्हा तुमच्या इच्छेची ऊर्जा त्या तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही, युनिव्हर्समध्ये असलेल्या तुमच्या नावाच्या घरापर्यंत पोहोचत नाही आहे. एकदा की ती दरवाजापर्यंत पोहोचली, युनिव्हर्समधले तुमच्या असणाऱ्या एखाद्या घरापर्यंत पोहोचली, की त्या घरातून तो दरवाजा उघडणार आणि ती इच्छा तुमची पुढच्या क्षणाला पूर्ण होणार. पण तो पुढचा क्षण येण्यासाठी तुम्हाला काही आठवडे किंवा काही दिवस किंवा एखादा महिना किंवा अजून काही महिना, 1.5 महिना, 2 महिने हे लागू शकतात. ते तुमच्या ऊर्जेवर डिपेंड आहे, किती कन्सिस्टन्सीने रिपिटेशन करताय, सारखं रिपिटेशन करताय, त्याच्यावर डिपेंड आहे. पण मूळ एकच सूत्र आहे, लक्षात घ्या. तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल युनिव्हर्समध्ये, तर एका वेळेला एकच इच्छा धारण करा. एकापेक्षा अनेक इच्छा धारण करू नका. एकच इच्छा धारण केल्यामुळे काय होईल ना, की महिने पण लागणार नाही, कदाचित ते काही आठवड्यातच पूर्ण होईल. जर तुम्हाला याचं एक प्रॅक्टिकल करून बघायचं ना मित्रांनो, तर एखादी छोटीशी एक बेसिक इच्छा घ्या, जी जास्त मोठी नाही आहे, मौल्यवान नाही आहे, पण जी तुमच्याकडे नाही आहे सध्या, अशी एक बेसिक आणि छोटी इच्छा करा आणि ती दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा तुम्ही ती इच्छा करा. इच्छा करताना तुम्ही एकांतात जाऊन इच्छा केली पाहिजे, आरशासमोर किंवा एकांतात, जिथे तुम्हाला कोण डिस्टर्ब करायला नाही आहे. ती इच्छा करताना निदान 1-1.5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा कालावधी तुम्ही एकटे पाहिजेत. तुम्ही ते मनामध्ये फील केलं पाहिजे, जिथे तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोण नाही आहे. लक्षात आलं का? तसं एक दिवसातून 10 ते 15 वेळा करा आणि बघा तुम्ही महिनाभरात नाही तर कदाचित ती छोटीशी इच्छा तुमची आठवड्याभरामध्ये पूर्ण होऊ शकते. तर आठवड्याभरामध्ये का पूर्ण होईल किंवा 8-10 दिवसामध्ये का पूर्ण होईल? कारण ती इच्छा फार छोटी आहे. लक्षात आलं का? आणि तुम्ही कन्सिस्टन्सीने तीच इच्छा रिपीट करताय म्हणून ती लवकर पूर्ण होईल. तोच फॉर्म्युला आहे. मोठी इच्छा पूर्ण व्हायला थोडा कालावधी जास्त जातो, कारण आपली मोठी इच्छा असते आणि आपली फ्रिक्वेन्सी त्यामानाने कमी असते. आपण तेवढे कॅपेबल झालेलो नसतो ती वस्तू किंवा ती इच्छा धारण करण्यासाठी. युनिव्हर्स पण तेव्हाच आपली इच्छा पूर्ण करते जेव्हा आपण त्याचं कॅपेबल असतो, राईट? तर एकतर कॅपेबल ऊर्जा लेवलवर तुम्ही कॅपेबल हवे आहात किंवा शक्ती लेवल. आता ऊर्जा आणि शक्तीमध्ये इथे मी काय फरक केला आहे? ऊर्जा म्हणजे काय? आध्यात्मिक ऊर्जा, जी तुमच्याकडे तेवढी पाहिजे. आणि शक्ती म्हणजे काय? की ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याचा सदुपयोग केला पाहिजे, ना की दुरुपयोग. तर दुरुपयोग होतो हे कधी? जेव्हा तुमच्या आवेगाच्या बाहेरची इच्छा तुमची अवकात, आपली व्हॅल्यू, तुमच्याकडे तेवढी क्षमता नसतानाही तुम्हाला दिली जाते ना, तेव्हा तिचा गैरवापर होतो. त्यामुळे युनिव्हर्स अशा वेळेला खूप साऱ्या परीक्षा घेतो. त्यामुळे एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो, पण प्रत्येक इच्छा पूर्ण होते हे प्रत्येक मनुष्याने लक्ष ठेवलं पाहिजे. हे लक्षातच ठेवलं पाहिजे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही ईश्वराचा अंश आहात. त्यामुळे असं कुठेच मनाला लावू नका की तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. मोठ्यात मोठी आणि अवघडात अवघड इच्छाही पूर्ण होणार आहे. पण जेवढी तुमची आत्मशक्ती आहे, तुमची बोलतो ना आपली अवकात, आपली व्हॅल्यू तेवढी आहे, त्याच्या जवळची इच्छा तुम्ही जेवढी कराल ना, मीन्स काय, स्टेप बाय स्टेप त्याच्या जवळची इच्छा पूर्ण मागाल ना युनिव्हर्सकडे, तेवढी ती लवकरात लवकर पूर्ण होईल. आता फॉर एक्झाम्पल कोणाला 10,000 पगार आहे आणि कोणाला 1,00,000 पगार पाहिजे, तर त्या 10,000च्या व्यक्तीने 1,00,000ची इच्छा करणं मुळात मूर्खपणा आहे. असं नाही की ती होणार नाही, ती होऊ शकते, पण कदाचित ते पूर्ण व्हायला त्याला पुढची 30-40 वर्ष लागतील. लक्षात आलं का? कारण त्याने 10,000वरून डायरेक्ट 1,00,000ची उडी मारायचा प्रयत्न करतोय तो. त्याला हे गॅपच माहीत नाही की हा किती मोठा गॅप आहे. पण त्याच मनुष्याने 10,000ची त्याचा पेमेंट आहे, त्याचा मिळकत आहे महिन्याची, आणि त्याने 15,000ची इच्छा केली ना, ती 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. मी 1.5 ते 2 महिने ह्यासाठी म्हटलं
की आता बघा हे मनाला पटतंय की 10,000वरून माझा पगार 15,000 झाला पाहिजे, हे आपल्या मनालाही पटतं. तर त्यामुळे होतं काय ना, की मन 1-1.5 महिना कन्सिस्टन्सीने ती इच्छा रिपीट करेल, कुठे कंटाळा करणार नाही. तुम्हाला मी सांगितलं तुमचा पगार 10,000 आहे आणि तुम्ही 1,00,000 मागा, तुम्ही 2-3 दिवसामध्ये ती इच्छा सोडून द्याल. कन्सिस्टन्सी तर दूरचीच गोष्ट राहिली, राईट? मग ती इच्छा पूर्ण होणार कशी? कारण तुमच्या मनालाच पटत नाही की माझा 1,00,000 पगार येईल कसा, माझं एज्युकेशन एवढं आहे, माझं जॉब ह्या प्रकारचं आहे, तर त्याच्यामध्ये 1,00,000 मिळकत मला मिळेल कशी, बरोबर? असे खूप सारे असंख्य प्रश्न तुम्हाला पडतील, बरोबर? तर त्यासाठी काय करा, तुमचा 10,000 पगार आहे तर 15,000ची मागणी करा. जर 25,000 पगार आहे तर 35,000-40,000ची मागणी करा. डबल टिबल चौबलची मागणी करू नका, ठीक आहे ना? 50,000 पगार आहे तर तुम्ही 75,000ची मागणी करा. जेवढ्या तुमच्या स्टेप्स छोट्या असतील ना, लक्षात घ्या तुमची विल पॉवर, तुमच्या मनाची इच्छाशक्ती आहे ना, ही दृढ असेल. का ना, कारण एकदम मनात ते बोलतात ना की मनाने ठरवलं तर मी जिंकलो तर जिंकलो आणि मनाने ठरवलं तर मी हारलोय तर हारलोय. लक्षात आलं का? आपल्या सोडून आपल्याला कोणीच हरवू शकत नाही आणि आपल्याला सोडून आपल्याला दुसरं कोणी जिंकवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर तसंच आहे, जोपर्यंत तुमच्या मनाला पटत नाही ना की माझं 10,000वरून 1,00,000 पगार होईल, हे पटत नाही, तोपर्यंत ती इच्छा पूर्ण होणार नाही. पण एका वेळेला तुमच्या मनाला हे पटेल की आपला 10,000 पगार आहे तो 15 नक्कीच होऊ शकतो, हे मनाला पटलं ना, तर तुमची काही दिवसात किंवा काही आठवड्यातच ती इच्छा पूर्ण होऊ शकते. तर अशा तुमच्या इच्छांची ना स्टेप बाय स्टेप इच्छा घ्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की वर्क करतं. विधिलिखित मित्रांनो भरपूर गोष्टी असतात, भरपूर म्हणजे बऱ्यापैकी सगळं विधिलिखित आहे. तुम्ही घरात बसलात ना तर ते सगळं होणार आहे जे विधिलिखित आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक पूर्ण आयुष्य खर्ची करावं लागेल, एक पूर्ण आयुष्य वाया घालवावं लागेल हा अभ्यास करण्यासाठी की सगळं काही विधिलिखित असतं का, बरोबर? ही परीक्षा बघण्यासाठी किंवा हा अभ्यास करण्यासाठी. पण त्यासाठी असं आता तुम्ही घरात बसून तुमचं एक आयुष्य वाया घालवाल सगळं विधिलिखित आहे की नाही हे बघण्यासाठी. तर ते बघू नका. ते बघण्यापेक्षा विधिलिखित असतानाही मी माझ्या ऊर्जा लेवलवर, माझ्या क्षमतेवर मी काही चेंजेस माझ्या जीवनामध्ये काही परिवर्तन आणू शकतो का लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीने, तर हो आणू शकता. आणि त्याचं परीक्षण तुम्ही करा. तुम्ही डेली रुटीनमध्ये काम करत असताना तुम्ही एखादी इच्छा धारण करा, पण 10-20 इच्छा धारण न करता एकच इच्छा धारण करा. एकच इच्छा दिवसातून 10 ते 15 वेळा रिपीट करा. आणि एक इच्छा एकदा रिपीट करताना कमीत कमी 2 ते 3 मिनटं तुम्ही एकटे असाल, आरशासमोर असाल किंवा कोणत्या एकट्या रूममध्ये असाल, याची काळजी घ्या जिथे तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल. तेव्हा ती इच्छा डोळे बंद करून किंवा डोळे उघडे करून तुमच्या मनात धारण करा 2 ते 3 मिनटं. असं दिवसातून निदान 10 ते 15 वेळा तुम्ही केलं तर तुमची खूप बऱ्यापैकी इच्छा लवकर पूर्ण होईल. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारू शकता की याच्यापेक्षा काही सोपा मार्ग आहे का, की माझी अमुक इच्छा आहे मग त्यासाठी आणि माझी स्थिती आता ही आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, तुमच्याकडे दुसरा काय उपाय आहे का, तुम्ही नक्कीच विचारू शकता. मी तुम्हाला याच्यावर नक्कीच गायडन्स करेन. पण हो लक्षात घ्या तुमचा कॉन्फिडन्स कुठे ढासळून देऊ नका. आपल्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्या केव्हा होतात, कशाप्रकारे होतात ते मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही निसंकोचपणे मला कमेंट्समध्ये मेसेजमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या कमेंट्सचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. नमस्कार. खुश राहा.